नमस्कार मंडळी. शिवदत्त मंदिर आंबेपूर गाव, नागावपासून थोडं वरंडे गाव म्हणून जे आहे त्याच्या आतल्या बाजूला उसर खानाव, चौलगाव त्याच्या बाजूलाच आंबेपूर गाव. मंदिर पूर्ण चिरांचं काम, आजूबाजूला सुंदर परिसर, शेत जमीन. जुनं मंदिर तसं फार जुनं नाही आहे, 15 वर्षापूर्वीचं आहे. इथले जे केअरटेकर आहेत त्यांना विचारलं असता इथे कसली कंपनी होती पहिली, ती कंपनी बंद झाली काही कारणास्तव, आणि त्यांच्या मालकांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला दत्तगुरूंनी, आणि मग त्यांनी ठरवलं की हे मंदिर बांधायचं. प्रशस्त जागा, घुमट, मंदिराची रचना फार सुंदर, पायऱ्या छोट्याशा, मंदिरासमोर नंदी. मंदिराची रचना फार थोडीशी वेगळीच आहे. गोल घुमटमध्ये त्यांची मूर्ती आहे दत्तांची. उमामहेश्वर मंदिर, पुढे छोटंसं उमामहेश्वर यांचं मंदिर. संपूर्ण चिराच आहेत ना, संपूर्ण चिरांचं काम. अशी सुंदर रचना, सगळ्या देवांचे मूर्त्या, गजानन महाराज, साई, स्वामी समर्थ. एक मिनिट, एक कुठे गाव म्हणजे हे नक्की आपल्या आंबेपूर ना? आंबेपूर. कुठून कसं यायचं? कुठून यायचं असेल तर अलिबाग पासून. अलिबागच्या आलं तर तुम्ही समजा एक तर ते बेलकड मार्गावरून बेलकडे मार्ग वावेर रस्ता येऊन वावेवरून आलं तर आंबेपूर फाट्यावर आतमध्ये आलं तर डायरेक्ट इथे याल, किंवा पुढून गेलं तर वावेवरून इथे उतर. तसं 10-12 किलोमीटर आहे ना अलिबाग पासून? अलिबाग पासून 14 किलोमीटर. आणि तसं आपल्या इकडून पण काकांचं म्हणणं पहिले इथे काहीतरी वॉर्निशची कंपनी होती मोठी, त्यांचे मालक केणे म्हणून प्रमोद केणे. तर त्यांना मग दृष्टांत झाला काही वर्षांनी दत्त महाराजांचा. मग त्यांना असं वाटलं की काय दृष्टांत झाला म्हटलं, मग मंदिर बांधलं आणि त्यात वाहून घेतलं. आजच्या तारखेला ते प्रवचन वगैरे करतात. आणि मुख्य म्हणलं तिकडनं जो संदेश आला त्यांना काही शंकराच्या पिंडीचंच मंदिर बनलं. हां, मी शंकराचं पिंडीचं जेणेकरून बरोबर त्यांनी नाव पण तसं दिलेत, शिव मंदिर ना, शिव काहीतरी शिवदत्त मंदिर. आणि मुख्य म्हणजे काय त्यांना एक हा कॉन्ट्रॅक्टर आला तो तसा आहे, आणि ह्याला कुठं पिलर नाही, आपलं शिगा नाही, लाकडून नाही, कुठल्या घोटात काहीच नाही, चिऱ्यावर बनवलं. आणि त्याच्यामुळे काय झालं तर एक कॉन्ट्रॅक्टर ते होऊ शकणार नाही चिऱ्यावर, तो गेला. मग दुसरा पुण्यावर मागवला. अरे वा, छान सुंदर रचना, अगदी शांत वातावरण. दगडावर होऊच शकते ना, दगड आहे, विटांचं असतं, पूर्ण काम चिरांचं, पूर्ण काम. पिलर अगदी तसं बघायला गेलं तर पिलरची नाहीच गरज आहे. आतली पिलर नाही, स्टील. अच्छा, स्टील. हा काका, आतली मूर्ती उमा म्हणजे मूर्ती शंकराचं नाव का? हो, शंकराच आहे. वर आहे ते दत्ताचे आहे, हे शंकराचे. आम्ही वर्णातले राऊत, आम्ही पाटील. रमेश राऊत ओळखता? हो, माहिती आहे. रमेश माझा तो. त्याला सांगा माझं एअरगन घेऊन जायचं पुजारी आहेत आतमध्ये.
पूजा चालू आहे. तुम्ही पण तिथलेच का इथलेच तुम्ही? आंबेपूरचेच? आंबेपूरचेच? चौलचे? सगळ्या देवांच्या मूर्त्या, श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, पलीकडे स्वामींची. आतील घुमटाच्या आतील गोल रचना, अगदी वासुदेव टेंबे स्वामी, नंतर शंकर महाराज, जे दत्तांचे जेवढे अवतार आहेत, साईबाबा, गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ. या बाजूला आलं तर अवश्य भेट द्या. खरोखर सुंदर, म्हणजे मंदिराची रचना आणि आरास बघण्याचा योग्य. बाजूला हिरवगार सगळा परिसर. नमस्कार. इथे छोटस हवनकुंड, अखंड दत्तध्वनी म्हणून. छान दत्ताची मूर्ती. आजूबाजूला प्रचंड परिसर, झाडांची लागवड, विशिष्ट शांतता, जे आज प्रत्येकाला हवी. बाजूला शेत जमीन, शेत लावलेलं आहे, शेत झालंय, शेत पिकणीला आलंय. संपूर्ण चिरांचं काम. मुळात असं पहिल्यांदा बघायला मिळालं की पूर्ण चिरांचं गोल घुमटामध्ये, त्याच्यात अजिबात कसली शीग नाही, कसलं लाकूड नाही, काय नाही, पूर्ण चिरांवर काम. विशेष म्हणजे सगळे आजूबाजूला चाफ्यांचीच झाडं, जास्तीत जास्त पिवळा चाफा, सफेद चाफा, सगळे आजूबाजूला जास्तीत जास्त चाफांची झाड दिसतील तुम्हाला. औदुंबराचं झाड समोर, हळद फेरी झाली. 325 फेऱ्या झाल्या गिरनारमध्ये. 10,000 पायऱ्या चढून प्रत्येक पौर्णिमेला ते गिरनारला असतात. या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत, परमपूजक केणे काका, यांनी 325 वेळा जवळजवळ गिरनार चढले. खायच्या पानाची वेल प्रशस्त, अगदी झाडांची लागवड. आणि काल इथे यज्ञ झाला मोठा, आणि भोजन वगैरे असतं. प्रत्येक महिन्याला यज्ञ असतो. मंदिराच्या सुरुवातीलाच प्रशस्त नंदी, समोर जो बंगला आहे गल्लीत गेल्यावर पहिला बंगला.
उजवाताच्या गल्ली समोर आतमध्ये गर्दी केलेली. ते हे आहे ना, आतमध्ये वस्ती आहे. सुंदर अशी रचना मंदिराची. वर दत्त मंदिर आणि खाली शिव मंदिर, जे मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं. प्रशस्त प्रवेशद्वार. काका तुमचं नाव काय? माझं नाव नारायण थळे. थळे काका बोलतात मला. थळे काका फेमस आहे इथे. आले की तुम्हाला भेटतीलच. अवश्य भेट द्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं यायचं आहे हे सांगितलं गेलं आहे. एवढ्या फेऱ्या झाल्या, त्यांना कशा कशा प्रकारचे अनुभव आले, दत्त महाराज कुठल्या प्रकारे दर्शन दिलं, ते पुस्तकं छापलेत ते. हो ना. त्याच्यात सगळे अनुभव दिलेत. मी एक पुस्तक पहिलं वाचलं तर तुमच्या अंगात संचार गिरणार. हो ना. वा.